मला असं वाटतं की या राजकारणातल्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये माझी स्टेटमेंट करून मला कुठेही वाद वाढवायचा नाही। सरकारमध्ये मी काम करतो आणि सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे। त्याच्यामध्ये पंकजाताई काही म्हणालेल्या असल्या, भुजबळ साहेब काही म्हणालेले असले किंवा अन्य कोणी जरी काही म्हणाले असले तरी सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही, त्याला यत्किंचितही धक्का लागणार नाही। आपलेच आमदार गायकवाड, आपल्या पक्षाचे आमदार, त्यांनी देखील विरोधामध्ये टीका केली आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे, लात मारून बाहेर काढलं पाहिजे असं देखील त्यांचं वक्तव्य। मी भुजबळ साहेबांचा मगाशी उल्लेख करत असताना मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आमचे अनुभवी मंत्री म्हणून केलेला आहे। आमदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असू शकतं, ही काही पक्षाची भूमिका नाही। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय भुजबळ साहेबांशी बोलतील, चर्चा करतील। भुजबळ साहेब हे आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आहेत, मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत। मला जो मसुदा माहिती आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेली आहे तीच सरकारची भूमिका आहे की ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होणार नाही, कुठचंही आरक्षण कमी होणार नाही। मराठा समाजाला आरक्षण देत असताना इम्पेरिकल डाटा जो गोळा करायचा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करायचा आहे। आणि मराठवाड्यातला विषय जो होता की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होता त्याला खऱ्या अर्थानं वाचा जनांगेनी फोडली, त्याच्यानंतर हे आंदोलन झालं आणि म्हणून त्यांच्या मागण्यांप्रमाणे देखील हा मसुदा तयार केलेला आहे। पण या मसुद्यामुळे कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका सरकारची ठाम आहे। ओबीसीला उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय काय मिळालंय, अशा पद्धतीने नवीन उद्योगी आलेत, काय सांगा? कालचा अर्थसंकल्प, अंतरिम अर्थसंकल्प आपण जर बघितला असाल तर ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की आपली अर्थव्यवस्था ही जगातली 3 नंबरची अर्थव्यवस्था व्हावी आणि त्यासाठी जो त्यांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यातलाच काल अर्थसंकल्प हा एक भाग होता। आणि आम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची इकॉनॉमी देखील 1 ट्रिलियन व्हावी यासाठी प्रामाणिकपणाचे प्रयत्न करतोय। आणि म्हणून विरोधकांना जरी कालचा अर्थसंकल्प हा रुचला नसला, पचला नसला, त्यांना अपचन जरी झालं असलं तरी कालचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला आणि देशाला 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याच्या संदर्भातला पाया होता असं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।